सपोज तुझा 5 अंक मिसिंग आहे बुधाचा आणि त्याचं तू सगळ्यांना म्हणालीस मी सगळ्यांसाठी पान घेऊन येते, झालं बुधाचं दान दिलं गेलं तुझ्याकडून. नारळाने ओटी भरली जाते हां. आणि ज्या महिलांच्या जन्म अंकामध्ये 4 नंबर मिसिंग आहे त्यांनी मग काय करायचं? आणि रात्री 12 नंतरच करायचं आहे, कारण मगाशी मी तुला म्हटलं लक्ष्मीचा संचार पूर्ण पृथ्वी तलावर रात्री असतो. लक्ष्मीचा जन्मदिवस असल्यामुळे आपल्याला हे जर तुम्ही केलं मी सांगितलेला उपाय तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. बिचारी नवऱ्यांच्या जर जन्म अंकामध्ये हा नंबर मिसिंग असेल तर ते आपल्या बायकोला गिफ्ट करू शकत नाही करू शकत. आपण दान म्हणून करतो, बरोबर. तर मग ते जर जे तुमच्याकडे नाहीये ते तुम्ही काय देणार आहात, बरोबर ना. बऱ्याचदा गिफ्ट कार्ड दिले जाते किंवा पाकिटमधून पैसे पण दिले जातात ॲज अ गिफ्ट म्हणून, तर ते दिले तर चालतं का? ब्लॅक कलर जो आहे ना तर 2च अंकांना घालणं आपण म्हणूयात ना की त्यांना त्रास होत नाही. तर ते 2 अंक कोणते आहेत? ज्यांची डेट ऑफ बर्थ. तर लक्ष्मीपूजन कशा प्रकारे करावे आणि लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? नॉर्थ ईस्टला तुम्हाला बसून कुबेर देवांचं पूजन करायचं आहे. ठीक आहे. आता मी ज्या वस्तू सांगितल्या त्यांचं सुद्धा तुला पूजन तिथे करायचं आहे. ठीक आहे. धन्वंतरी पूजेच्या दरम्यान कोणत्या मंत्राचा आपण उच्चार करावा? तुटलेली कोणतीही वस्तू, फुटलेली कोणतीही वस्तू ह्या घरामध्ये अजिबात ठेवू नये. अच्छा, ठीक आहे. ह्या वेळच्या वेळी तुम्ही स्वाहा केलेल्या केव्हाही चांगलं. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काय काय आणायला हवं, तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला मीठ आणून ठेवायचंय. दिवाळी म्हणजे हर्ष उल्हास. दिवाळी म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तींसोबत साजरा केला जाणारा उत्सव आणि ह्या उत्सवामध्ये आपण आपल्या प्रिय व्यक्तींना देतो ते म्हणजे गिफ्ट्स. तर हे गिफ्ट्स कोणते द्यावेत, आपल्या जन्मतारखेच्या अंकानुसार आणि ग्रहानुसार आपण कोणते गिफ्ट्स द्यावेत जेणेकरून आपले ग्रह स्ट्रॉंग होतील आणि कोणते गिफ्ट्स देऊ नयेत जेणेकरून आपले ग्रह वीक होण्याची शक्यता असते. तर हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शिवाय धनत्रयोदशीला धन्वंतरीची कशा प्रकारे पूजा करावी जेणेकरून आपल्याला धनप्राप्तीसाठी आणि उत्तम आरोग्य मिळण्यासाठी मदत होईल. आणि अर्थातच स्नेहल मॅडम आहेत म्हणजे ते आपल्याला नक्कीच उपाय सांगणार. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी मॅडमांनी 3 गोल्डन रेमेडीज सांगितल्या आहेत ज्या आपण ह्या दिवाळीमध्ये करू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि आमच्या व्हिडिओचा तुम्हाला थोडा देखील फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्यासाठी तर हे फ्री आहे पण आम्हाला त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग आजच्या या इंटरेस्टिंग ओहापोहला सुरुवात करूया. मॅडम तुमचे खूप स्वागत आहे आमच्या चॅनेलवरती. थँक्यू. आपण जे डिस्कशन केलं त्यामध्ये तुम्ही मला सांगितलं की तुमच्या जन्मतारखेचे अंक आणि तुमचे ग्रह याचा एकमेकांशी संबंध असतो आणि त्यावरून ठरतं की आपण एखाद्या व्यक्तीला कोणते गिफ्ट द्यावे किंवा कोणते गिफ्ट घ्यावे. तर ते नेमकं काय आहे हे आम्हाला सविस्तरपणे आणि उदाहरण देऊन सोप्या भाषेत सांगाल का? नक्की नक्की प्रिया. सर्वप्रथम ना मी आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. सगळ्यांना दिवाळी सुखाची, समाधानाची, भरभराटीची आणि उत्तम आरोग्याची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आता मी एक सांगते की मला सांग, आपण दिवाळी आली की आपण काय करतो, आपल्या आप्तेष्टांना, आपल्या नातेवाईकांना आपण गिफ्ट स्वरूपात काही ना काहीतरी वस्तू देत असतो, बरोबर. पण मग कसं असतं ना की आपण जी वस्तू देतो आहोत तर ती समोरच्याला आपण जी देणार आहोत ती आपल्याला लाभणार आहे का, बरोबर. हे कसं ओळखायचं? जर तुम्ही त्याप्रमाणेच वस्तू दिली तर नक्कीच तुम्हाला त्याचा दिल्याचाही फायदा होतो आणि घेतल्याचाही फायदा होतो. ते कसं ते मी तुला सांगते आता. आपली जी डेट ऑफ बर्थ असते, बरोबर, त्यानुसार त्याचे कॅल्क्युलेशन्स आहेत. हे कोणीही करू शकतं. आता आपण एक उदाहरण घेऊयात. 5/7/2008 ही कोणाची जन्मतारीख असेल, ठीक आहे, आपण म्हणूयात उदाहरण मी घेतलेलं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, 5 हा अंक तुझ्या मुलांक आहे. तुझी जन्मतारीख जी आहे ही तुमची मुलांक असते, ठीक आहे. त्यानंतर 5 + 7 + 2 + 0 + 0 + 8. अच्छा, ठीक आहे. ह्या सगळ्या अंकांची तुला टोटल करायची आहे. त्याचे टोटल काय येत आहे तर 22. 22 म्हणजे 2 + 2, ठीक आहे. तर हे 2 आले अंक. तर त्याची टोटल काय येते तर 4 अंक येतात, बरोबर. तर आता ह्या डेट ऑफ बर्थमध्ये कोणते अंक मिसिंग आहेत तर 1 अंक नाहीये, ठीक आहे. 1 अंक नाहीये, 3 अंक नाहीये, 6 अंक नाहीये आणि 9 अंक नाहीये, ठीक आहे. हे जे 4 अंक नाही आहेत ना ते जे ग्रह आहेत किंवा ते अंक जे आहेत ना ते तुम्हाला द्यायचे नाही आहेत. त्या अंकांच्या गोष्टी, त्या अंकांच्या वस्तू तुम्हाला लोकांना गिफ्ट स्वरूपात द्यायच्या नाही आहेत. त्या जर तुम्हाला हव्या असतील तुम्ही नक्की घेऊ शकता. तुम्ही सांगू शकता की मला ही वस्तू दे, त्या अंकांना अनुसरून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो, ठीक आहे. आता सपोज तुझ्याकडे
एक अंक नाहीये, ठीक आहे, हो. बरोबर. तुझ्या डेट ऑफ बर्थमध्ये एक अंक नाहीये. हम्म. हा, आणि तू ऑरेंज कलरचा शर्ट तुझ्या भावाला दिलास, हम्म. ठीक आहे, ऑरेंज पीच आपण देतो. हम्म. म्हणजे काय झालं, जे तुझ्याकडेच नाहीये ते तू हम्म. गिफ्ट करते, बरोबर. म्हणजे आपण ना जे आपल्याकडे नाहीये ते मिळवत असतो. हो. आयुष्यात खूप मेहनत करून आपल्याकडे जे नाहीये ते आपण मिळवत असतो. मग ह्या गोष्टी अशा आहेत ना की जे तुझ्या डेट ऑफ बर्थमध्ये जे नंबर्स नाहीयेत, म्हणजे त्यांचं थोडंसं आपण म्हणूया ना, तुला पाठबळ कमी पडतं, बरोबर. मग त्या वस्तू तुला द्यायच्या नाहीयेत. त्या वस्तूंच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुला घ्यायच्या आहेत. आता बऱ्याच लोकांना संभ्रम पडतो की मग मॅडम आम्ही कसं ओळखायचं आमच्याकडे. तर अगदी मी आता सोपं कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे. हां, तुम्हाला काय करायचं, तुमची डेट ऑफ बर्थ घ्यायची आहे. तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे जो काही अंक असेल तो तुमचा मुलांक असतो, आणि पूर्ण डेट ऑफ बर्थची जी टोटल येते तो तुमचा भाग्यांक असतो, ठीक आहे. आणि मग त्यातनं तुम्ही मिसिंग नंबर्स जे आहेत ते काढायचे आहेत, आणि त्या अनुसरून कुठल्या कुठल्या वस्तू येतात हेही मी तुला आता एक्सप्लेन करणार आहे. त्याची थोडीशी आपण काळजी घ्यायची आहे. नक्कीच तुम्हाला या वर्षीची दिवाळी, आणि हे जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच भरभराटीची जाणार आहे. अच्छा, म्हणजे जे आपल्या जन्मतारखेमध्ये जे मिसिंग नंबर आहेत त्याचे गिफ्ट आपण देऊ नये, नाही द्यायचे, बरोबर. चालेल, ते तू समोरच्याकडून घेऊ शकतेस, बरोबर. आता बघ कसं होतं, आईकडनं आपल्याला काहीतरी दरवर्षी मिळतं, आई बाबांकडनं, बरोबर. तू हक्काने आई बाबांना मागू शकते, बरोबर. आता तुझ्या डेट ऑफ बर्थ मध्ये सपोज 1 अंक मिसिंग असेल तर त्याच्या रिलेटेड कुठल्या गोष्टी आहेत, कॉपर आहे, मी आता तुला ते सांगणारच आहे, ठीक आहे. तर त्यापैकी तुला जे हवंय तर तू ते मागून घेऊ शकतेस, बरोबर. पण मग जे नाही आहे ना तर ते तू वापरू पण नाही आणि देऊ पण नाहीस. अच्छा, तुम्ही आता जसं आम्हाला सांगितलं की प्रत्येक नंबरवरून ह्या गोष्टी ठरतात की आपण कोणते गिफ्ट द्यावेत. तर आम्हाला 1 बाय 1 1 नंबर पासून 9 नंबर पर्यंत ह्या गोष्टी आम्हाला सांगाल? नक्की नक्की सांगते तुला. हा, एक अंक जो आहे हा रवीचा आहे, ठीक आहे. तर कसं आहे ना, आपल्याला लाईफमध्ये 1 जो आहे तो एक अंक जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. रवी काय देतो आपल्याला, आरोग्य प्रदान करतो, तुम्हाला पब्लिसिटी देतो, खूप महत्वाचं आहे. हा, या गोष्टी लक्षात घे. तर रवीच्या गोष्टी कुठल्या कुठल्या येतात, ज्याचा अंक मिसिंग आहे त्याने या गोष्टी द्यायच्या नाहीयेत, ठीक आहे, एक अंकाचा. तर यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येणार आहेत, गव्हापासून ज्या गोष्टी बनवल्या जातात. आपण काय करतो, बऱ्याच घरांमध्ये आपण मिठाई देतो, बरोबर. आपण आपल्या लोकांमध्ये मिठाई देतो, तर मग मिठाईमध्ये पण कुठली मिठाई द्यावी कुठली नाही, जसं मी आता तुला म्हटलं, अंकानुसार प्रत्येकाचा पदार्थही वेगळा वेगळा आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे आता बघ, आपण लहान मुलं असतात घरांमध्ये, आपण कुकीज देतो, ठीक आहे. तर मग आता ही गव्हापासून बनवलेली असतात, मैद्यापासून बनवलेले असतात, हे काय रवी आहे, ठीक आहे. त्यामुळे ना ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूप तुम्ही विचारपूर्वक देणं खूप गरजेचं आहे. तर रवीच्या कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, गहू, गुळ, गुळापासून बनवलेली कुठलीही वस्तू द्यायची नाहीये, ठीक आहे, गुळ. त्यानंतर कॉपर, तांब्याची कोणतीही वस्तू, ठीक आहे. त्यानंतर गोल्ड प्लेटेड वस्तू, हल्ली आपण 1 ग्रॅम गोल्ड मध्ये वेगवेगळे ऑर्नामेंट्स घेतो, ज्वेलरी घेतो, बरोबर. तर 1 ग्रॅम गोल्ड ह्या गोष्टी कुणाला द्यायच्या नाहीयेत. आणि ऑरेंज कलरचा शर्ट, ठीक आहे. ऑरेंजशी रिलेटेड जी कुठली शेड असेल त्या कलरची शर्ट, साडी आपण गिफ्ट स्वरूपात, कपडे कुठल्याही प्रकारे देऊ नयेत, ठीक आहे. हा, मात्र तुला जर एक अंक मिसिंग असेल तर तू यापैकी काहीही मागून नक्कीच घेऊ शकते, ठीक आहे. आता आपण वळूया 2 अंकाकडे. हा, 2 अंक हा जो आहे हा चंद्राचा आहे, ठीक आहे. चंद्र काय देतो तुम्हाला, मेंटली सॅटिस्फॅक्शन, पीस. आपली जी झोप आहे की नाही, आपण जे झोपतो ते शांत झोप जे येणं आहे हे चंद्र आहे, लक्षात घे. हा, त्यामुळे ना कसं आहे ना की जर 2 अंक तुझ्या डेट ऑफ बर्थ मध्ये मिसिंग असेल ना तर मग चंद्राशी रिलेटेड वस्तू तू कुणालाही द्यायच्या नाहीत. तर आता चंद्राशी रिलेटेड गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत, तर व्हाईट कलरची कोणतीही वस्तू, चंद्राचा रंग पण व्हाईटच आहे की नाही, हा, व्हाईट कलरची कोणतीही वस्तू, ठीक आहे. त्यानंतर दुधापासून बनवलेले पदार्थ, पाणी. आता एक लक्षात घे, पाणी आपण काही कुणाला गिफ्ट करायला जात नाही, बरोबर. हा, पण एक तुला सांगते, ह्या ज्या गोष्टी मी सांगते ना हे तुला लॉंग लाईफ राहणार आहेत, हे तुला लॉंग लाईफ फॉलो करायचं आहे, लक्षात घे. आपण बऱ्याचदा ट्रिपला वगैरे जातो, आपण मैत्रिणी असतो, राहू दे ग, तुझ्या पाण्याचे पैसे मी देते, लक्षात घे. हा, तुझे जर 2 अंक मिसिंग असेल आणि तू जर, म्हणजे काय झालं, तू पैसे दिले म्हणजे ते दान केलंस ना, आलं लक्षात. तर मग ही काळजी खूप घेणं महत्वाचं आहे. प्रत्येकाने बघावं की आपला कुठला अंक मिसिंग आहे, कशाची आपल्याला गरज आहे, जे नाही आहे ते देऊ नये, बरोबर. आपल्या जवळ नाही, आपण त्याचा संच करावा, बरोबर. म्हणजे 2 अंक मिसिंग आहे ना, मग तुम्ही
परत आता बघ, मी आता म्हटलं तसं पाणी हे तुला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा. पण बऱ्याचदा काय होतं की आपण कोक असतात, थम्सअप असतात, ठीक आहे, माझा पुढचा प्रश्न हाच होता. एक्झॅक्टली, कोल्ड्रिंक्स असतात. कोल्ड्रिंक्स तर आपण देतोच. घरी एखादा पाहुणा आला, कोणी आलं तर आपण नक्कीच. कोल्ड्रिंक ऑफर हा, करतो. ऑफर करणं गोष्ट वेगळी, तू घरात आलेल्या पाहुण्यांना दे, गिफ्ट स्वरूपात नाही द्यायचं. अच्छा. हा, बऱ्याचदा त्याचे पॅक्स असतात, ते पण दिले जातात, बरोबर, तर मग तेही नाही द्यायचं आहे. ठीक आहे. दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ, हो, जसं की आता दिवाळीमध्ये मिठाई देणं हे कॉमनच आहे. अगदी तर अगदी. मिठाईमध्ये आता तुम्ही जसं म्हटलं की पांढरा पदार्थ म्हणजे दुधापासून बनलेले कोणतेच पदार्थ देऊ नये, तर मग Exactly. मिठाई पण त्यामध्ये येतेच. हो, तर दुधापासून बनलेली मिठाई द्यायची नाही का? नाही. जर तुझा 2 अंक मिसिंग आहे ना, तर दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ तुम्ही देऊ नका. ऑप्शन्स आपल्याकडे भरपूर आहेत. हल्ली आपण बघतो ना, किती वेगळे वेगळे प्रकार निघालेत. हो. आत्ताच मी म्हणलं कुकीज येतात वेगळे वेगळे, ना. राईट. हो. त्याच्यानंतर तू ड्रायफ्रुट्स देऊ शकतेस, राईट, ड्रायफ्रूट देऊ शकते. हो. त्यानंतर बेसन पासून बनवलेल्या गोष्टी असतात, बेसनचे लाडू. मैसूर पाक असतो, ठीक आहे. हो. अगं वेगवेगळ्या पदार्थ हल्ली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे फक्त आपल्याला चंद्रापासून जे काही गोष्टी तेही मिसिंग असेल तर ते आपल्याला फॉलो करायचं आहे. चंद्राची अजून एक कुठली गोष्ट येते तर सिल्वर, चांदी. बऱ्याचदा बघ, खूप मोठ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये चांदीची नाणी गिफ्ट केली जातात. माझं त्यांनाही तेच म्हणणं आहे की तुम्ही बघा, तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये जर मिसिंग अंक असेल तर तुम्ही चांदी गिफ्ट करू नका. हे बघ कसं होतं, बऱ्याचदा आता आपण दान म्हणून करतो, बरोबर, तर मग ते जर जे तुमच्याकडे नाहीये ते तुम्ही काय देणार आहात, बरोबर ना. त्यामुळे ती गोष्ट खूप महत्वाची आहे की तुम्ही देताना, आणि हे लॉंग लाईफ करायचं आहे, लॉंग लाईफ लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे नुसतंच फक्त दिवाळीपुरतं नाही. नाही. एक्झॅक्टली, लॉंग लाईफ तुला हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचा तुला नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे. आता चंद्राचं ज्या गोष्टी आहेत त्या मी तुला आत्ताच एक्सप्लेन केल्या. आता आपण वळूयात 3 अंकांकडे. 3 अंक कोणाचा आहे तर गुरुचा. अच्छा. ठीक आहे. तर गुरुशी रिलेटेड कोणत्याही गोष्टी तू द्यायच्या नाहीयेत. हा, तर गुरुशी रिलेटेड कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, तर येलो कलरचा कोणतेही वस्त्र. अच्छा. ठीक आहे. सोनं, प्युअर गोल्ड. त्यानंतर 1 ग्रॅम गोल्डच्या पण काही वस्तू येतात. ज्वेलरीमध्ये पण जे गोल्ड प्लेटेड असतात तेही आपण देऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर बेसनचं पासून बनवलेली कुठलीही गोष्ट, हरभरा डाळ्यापासून बनवलेली कुठलीही गोष्ट नाही द्यायची आहे. त्यानंतर केळी. ठीक आहे. आता हे बघ, आपण कोणाकडे केळी घेऊन, मी हे का सांगते, लॉंग लाईफ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, मंदिरामध्ये मी खूप लोकांना पाहिलं केळी वगैरे वाटताना, बरोबर, म्हणजे आपण प्रसाद म्हणून देतो, ठीक आहे. पण मग तेही तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे की 3 अंक जर मिसिंग आहे तर मग आपण ते नाही द्यायचंय. 3 अंक जर तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये असेल तुम्ही बिंदास द्या. खूप लोकांना काय आहे की खूप चांगलं काम करतात की ग्रंथ गिफ्ट करतात, मोठे मोठे ग्रंथ, पुस्तकं गिफ्ट दिली जातात, बरोबर. ज्यांचा 3 अंक मिसिंग आहे त्यांनी हे वस्तू देऊ नयेत. म्हणजे ग्रंथ देऊच नाही का? 3 अंक ज्यांचा डेट ऑफ बर्थ मध्ये मिसिंग आहे त्यांनी देऊ नाही, मात्र घेतलं तरी चालतं. अच्छा. ठीक आहे. आणि येलो मी आता सांगितलं तसं येलो कलरचं शर्ट, येलो कलरची साडी किंवा येल्लोशी रिलेटेड, येल्लो शेडशी रिलेटेड कोणत्याही गोष्टी तुम्ही द्यायच्या नाहीये. सोनं पण नाही द्यायचं. नाही. बिचारी नवऱ्यांच्या जर जन्म अंकामध्ये हा नंबर मिसिंग असेल तर ते आपल्या बायकोला गिफ्ट करू शकत नाही, करू शकत. बिचाऱ्या हट्टाने तिनेच घ्यावं, मग आता तिच्याच स्वतःच्याच पैशाने घ्यावे लागणार. सॉरी लेडीज. चालेल. नाही, आणि कसं असतं तुला सांगू का प्रिया, आपल्या कुटुंबामध्ये ना खूप सदस्य असतात. ठीक आहे. आता ठीक आहे, तू नवऱ्याकडनं घेऊ शकत नाही, सासूबाईंकडनं घेऊ शकतेस, त्यांच्याकडे 3 अंक नक्कीच असू शकतो, त्यांच्याकडेही नसेल तर सासरे बुवांकडे असेल, बरोबर की नाही. मग तू नक्कीच घेऊ शकते ना, आपल्याला ऑप्शन्स भरपूर असतात आणि आपण घेतो सगळ्यांकडून. नक्की नक्की, आई बाबांकडनं घेऊ शकतेस, हो की नाही. हो ना. चालेल. आता आपण 4 अंकाकडे वळूयात. 4 अंक येतो राहूचा. ठीक आहे. तर राहूशी रिलेटेड कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत तर नारळ. नारळ येतो. दुसरी गोष्ट म्हणजे लिकर. हल्ली खूप गिफ्ट देण्यात येतात. मित्र मैत्रिणींमध्ये ह्या गोष्टी चालतात. सगळीकडे सरास या गोष्टी आहेत, कॉमन झालेल्या आहेत. ठीक आहे. तर मग काय आहे ना की ज्याचा 4 अंक मिसिंग आहे त्याने ही गोष्ट देऊ नये, मात्र घेतली तरी हरकत नाही. नक्कीच. त्यानंतर पॉलिएस्टर पासून बनलेलं, पॉलिएस्टरचा जो धागा आहे त्यापासून बनलेलं कुठलंही वस्त्र ते तुम्ही गिफ्ट करू शकत नाही. निळ्या रंगाचं कुठलीही वस्तू, निळ्या रंगाचं बघा, आता आपण लहान मुलांना पेन देतो दिवाळीमध्ये, राईट, निळ्या रंगाचं असतं ना पेन, बरोबर ना. मग दुसऱ्या रंगाचं तुम्ही, पण आपण मोस्टली शाळांमध्ये वगैरे ब्ल्यू कलरमध्येच दिलं जातं, बरोबर. तर मग जर मिसिंग असेल तर ब्लू कलरचं काही
दिलेलं नाही चालत. ठीक आहे. अच्छा. त्यानंतर ज्वारीपासून बनवलेल्या गोष्टी नाही देऊ. ठीक आहे. चालेल. मग मॅडम नारळाने ओटी भरली जाते हां. आणि ज्या महिलांच्या जन्म अंकामध्ये 4 नंबर मिसिंग आहे त्यांनी मग काय करावे? सांगते. ज्यांचा 4 अंक मिसिंग आहे त्यांनी नारळाचं दान करायचं नाही, असं मी जसं तुला सांगितलंय. हो. तर काय करायचंय, घरामध्ये आपले व्यक्ती आहेत सगळे, बरोबर, जेवढे फॅमिली मेंबर्स असतात सगळ्यांचा 4 अंक मिसिंग असतो असं नाहीये ना, बरोबर ना. हो. मग त्या व्यक्तीकडनं आपण नारळ घ्यावा आणि मग हम्म. ओटी भरावी. म्हणजे थोडक्यात त्या नारळाचे पैसे तू द्यायचे नाहीयेत, तुझ्या मिस्टरांनी द्यायचेत किंवा तुझ्या सासूबाईंनी द्यायचेत. ज्यांच्याकडे 4 नंबर आहे ना त्याने त्याचे पैसे द्यावेत आणि मग तू नक्कीच देऊ शकते ना. अच्छा. चालेल. ठीक आहे. आता आपण वळूया 5 अंकाकडे. हो. 5 अंक कोणाचा येतो तर बुधाचा. ठीक आहे. ज्यांच्या आता बघ मगाशी मी तुला कॅल्क्युलेशन्स दाखवले, तर त्याप्रमाणे कसं आहे ना की प्रत्येकाच्या याच्यामध्ये एकच अंक डेट ऑफ बर्थमध्ये मिसिंग असतो असं नाही, 3-3, 4-4 अंक असतात. ठीक आहे. मग प्रत्येक अंकाला सेम नियम लागू होतात. ठीक आहे. बरं. आता मग अशी आपण जी डेट ऑफ बर्थ पाहिली त्याच्यात 4 अंक मिसिंग होते, हो. बरोबर. तर मग त्याप्रमाणे मग त्या रिलेटेड ज्या गोष्टी येतात त्या सुद्धा तुला विचारपूर्वकच करायच्या आहेत. ठीक आहे. बरं. हां. तर आता बुधाशी रिलेटेड कुठल्या गोष्टी येतात तर ग्रीन कलरच्या सर्व वस्तू. बघ आता आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी आपण प्लांट्स देतो बघ गिफ्ट स्वरूपात. प्लांट्स दिले म्हणजे बुध आपण दिल्यासारखंच होतं ना. ग्रीन कलरचं कोणतेही वस्त्र. ठीक आहे. त्यानंतर मुगाच्या डाळीचा हल्ली हलवा करतात, मुगाचा हलवा, हो की नाही. ते सुद्धा आपण म्हणूयात ना की सपोज गिफ्ट स्वरूपात आपण ते नक्कीच देऊ शकत नाही. भरपूर पदार्थ आहेत, आपण त्यापैकी कोणतीही वस्तू किंवा पदार्थ आपण गिफ्ट करू शकतो. ग्रीन कलरची मिठाई, पिस्ता मिठाई लक्षात ठेव, ज्याचा ग्रीन कलर आहे. ठीक आहे. पिस्ते तू देऊ शकत नाहीस. ठीक आहे. जे बुधाशी रिलेटेड आहेत या गोष्टी तू नाही देऊ शकत. आता बऱ्याचदा गिफ्ट कार्ड दिले जाते किंवा पाकिटमधून पैसे पण दिले जातात ॲज अ गिफ्ट म्हणून, तर ते दिले तर चालतं का? पैसे स्वरूपात दिलं तर काहीही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही देऊ शकता, घेऊ शकता. पण लक्षात घे, 2 अंक ज्यांचा मिसिंग आहे ना त्यांनी सुट्टे पैशाचं दान कधीच करू नये. आपण बघतो रस्त्याने सुद्धा बऱ्याचदा सुट्टे पैसे आपण देतो. ज्याचा 2 अंक मिसिंग आहे ना त्यांनी सरळ नोट काढून द्यावी, पण सुट्टे पैसे देऊ नये. ही काळजी नक्कीच घ्यावी. ठीक आहे. आता आपण बुधाचा अजून एक गोष्टी आहेत त्या सांगते मी. बऱ्याचदा ॲल्युमिनियम पासून वेगवेगळे आर्टिकल्स आलेत, गिफ्ट आर्टिकल्स किंवा काय. ॲल्युमिनियम हा बुधाचाच रिलेटेड आहे, त्यामुळे ॲल्युमिनियम धातूपासून बनवलेले कोणते, आता किचनमध्ये पण बऱ्याच गोष्टी हल्ली नाही वापरत पण काही ठिकाणी दिले जातात. तर मग शक्यतो ॲल्युमिनियम पासून बनवलेली कोणतीही वस्तू नाही वापरू. ठीक आहे. किंवा देऊ पण नाही. त्यानंतर पान. अरे बरोबर. पान. बघ आपण बऱ्याचदा जातो, हो ना, जेवायला जातो, सहकुटुंब सहपरिवार जातो, बरोबर. सपोज तुझा 5 अंक मिसिंग आहे बुधाचा आणि त्याचं तू सगळ्यांना म्हणालीस मी सगळ्यांसाठी पान घेऊन येते, झालं बुधाचं दान दिलं गेलं तुझ्याकडून. तर ते नाही करायचंय आपल्याला. पान बघा हिरवच असतं ना. तर विड्याचं पान सुद्धा जर तुझा अंक मिसिंग नसेल तर तू नक्कीच दान करू शकते. पण जर तुझ्या जवळ नाहीये, मिसिंग आहे तो, तर मग तू नाही दान करू शकत. अच्छा. ठीक आहे. चालेल. आता पुढचा जो अंक आहे तो 6, शुक्र. शुक्र काय आहे, लक्झुरीचा आहे. ठीक आहे. मग लक्झुरीमध्ये काय काय गोष्टी येणार आहेत आपल्या, शुक्राच्या गोष्टी काय काय आहेत तर अत्तर, परफ्युम्स. बघ बऱ्याचदा आपण ह्या गोष्टी पण कुणाचा बर्थडे आला किंवा काय ह्या गोष्टी आपण बऱ्याचदा देतो. तर ही काळजी घ्यायची आहे. 6 अंक जर मिसिंग असेल तर कुठल्याही प्रकारचं परफ्यूम, अत्तर हे गिफ्ट स्वरूपात द्यायचं नाही आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर कॉस्मेटिक्स, सगळे जे कॉस्मेटिक्स आहेत ते शुक्राच्या अंमलाखाली येतात. ठीक आहे. त्यानंतर ज्वेलरी आपली, थोडक्यात काय ना, इमिटेशन ज्वेलरी सगळी, हे सगळे शुक्राच्या अंमलाखाली येते. शुक्राशी रिलेटेड ह्या गोष्टी आपल्याला द्यायच्या नाहीये. आता अजून शुक्राशी रिलेटेड काय आहे मी तुला सांगते. ब्रँडेड कोणत्याही वस्तू, ब्रँडेड कोणतेही कपडे, हे जे ब्रँडचे आपण घेतो ना ते अजिबात कोणाला गिफ्ट स्वरूपात द्यायचे नाहीये. ठीक आहे. जर शुक्र तुमचा वीक आहे, शुक्र जर तुमच्याजवळ नाहीये, तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये 6 अंक नाहीये, तर तुम्ही हे द्यायचं नाहीये. मात्र कुणी दिलं तर आनंदाने घ्या. तुम्ही तुमच्याजवळ साठवता ती एनर्जी जी आहे ना, जी तुमच्याकडे नाहीये ती तुम्ही तुमच्याजवळ साठवता आणि त्याचा त्यात नक्कीच तुम्हाला फायदा होतो. ठीक आहे. त्यानंतर आपण वळूयात 7 अंक, जो आहे केतूचा.
अच्छा. ठीक आहे. आता जे राहूच्या गोष्टी आहेत जनरली त्याच केतूच्या साधारण असतात. हं. तरी सुद्धा मी तुला एक सांगते की ब्लॅक अँड व्हाईट कलरच्या ज्या काही गोष्टी आहेत ना हम्म. त्या केतूशी रिलेटेड येतात. हं. ठीक आहे. हो. आता बऱ्याचदा बघ आपण ब्लँकेट्स वगैरे गिफ्ट करतो. हं. काही वेळेला कलर पण नाही पाहिले जात. हो, ब्लॅक बरोबर. अँड व्हाईट दिलं जातं किंवा ब्लॅक दिलं जातं. हम्म. ठीक आहे. नाही शक्यतो दिलं जात, पण मग ठीक आहे, नुसतं ब्लॅक नाही आहे ना, व्हाईट आहे ना त्याच्यात, मग हां, देऊ हां. आपण ब्लॅक अँड हो. व्हाईट. काही लोकांना झेब्रा हे असे आवडतात, बरोबर. तर मग असं नाही देऊ. हं. ज्यांचा केतू मिसिंग आहे ना त्यांनी या गोष्टी देऊ नयेत. अच्छा. त्यानंतर नारळ सेम. हं. बरं. नारळही द्यायचं नाहीये, हं. लिकर द्यायचं नाहीये. हं. ठीक आहे. हां, अजून एक काय आहे सांगू का तुला, गिफ्ट स्वरूपात तुला कोणतेही पाळीव प्राणी गिफ्ट करायचा नाहीये. हं. पपीज वगैरे दिले जातात. पेट माझ्या दिले जातात. भावाला माझ्या भावाला कुत्र भरपूर आवडतं पिल्लू मॅडम, मी त्याला देऊ का, हो ना. असं मला खूपदा आलेले आहेत हो. प्रश्न, बरोबर. हो. पण मग जर तुझ्याकडे 7 अंक नाहीये ना हं. तर प्लीज देऊ नकोस. तुला आवड असेल तू त्याला संगोपन कर, त्याला पाळ हं. आणि त्याची सेवा कर. हं. 100% केतूचा तुला आशीर्वाद मिळतो. अरे वा. हं. त्यामुळे ज्यांचा केतू वीक आहे ना, मी तेही सांगेन 7 अंक ज्यांच्याजवळ नाहीये हं. त्यांनी कुत्र्यांची सेवा करावी. हं. नक्कीच त्यांना त्याचा फायदा होतो, किंवा कुत्रं पाळावं आणि त्याची सेवा करावी. मस्त. हं. नक्कीच त्याचा फायदा होतो. हो ना. ठीक आहे. आता आपण वळूयात 8 अंकाकडे. हं. आता 8 अंक शनीचा येतो. अच्छा. आता शनीशी रिलेटेड कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, हं. तर बघ बऱ्याचदा स्टीलच्या वस्तू आपण गिफ्ट करतो. हो ना. हो. स्टीलची भांडी येतात. हं. परत हे लोखंडाचं कोणी काही द्यायला जात नाही, हो. लक्षात घे. पण तरी सुद्धा कास्ट आयर्न वगैरे हल्ली नवीन नवीन वेगवेगळे प्रकार निघालेले आहेत. हो. ठीक आहे. आपण नवीन आलं म्हणून द्यायला जातो, हं. बरोबर. हो. तर स्टीलच्या कोणत्याही वस्तू तुम्ही गिफ्ट करू नयेत. हं. त्यानंतर ब्लॅक कलर तसंही कुणाला आपण देतच नाही. हं. ठीक आहे. ब्लॅक कलर शनीचा येतो ना, त्यामुळे तेही कुणाला दिलेले नाही चालत. अच्छा. त्यानंतर तिळापासून बनलेल्या कोणत्याही वस्तू. हं. ठीक आहे. हं. आणि दुसरी गोष्ट, मोहरीचं तेल हं. हेही दिलेलं नाही चालत. आता शनीच्या वस्तूंमध्ये काय आहे ना प्रिया, काळे देऊ पण नाही आणि काळे घेऊ पण नाही. ओके. ठीक आहे. त्यानंतर अजून एक सांगते, शनीच्या वस्तूमध्ये काय काय येतं. पर्सेस देतो बघ आपण, हो. हो. लेदरचे बेल्ट्स हं. गिफ्ट केले जातात, लेदरचे Wallet. वॉलेट्स हं. गिफ्ट केले जातात. ठीक आहे. तर मग जर शनी नाहीये तुझ्याकडे तर ते हं. तू द्यायचं नाहीये. अच्छा. ठीक आहे. हं. जर तुझ्याकडे असेल हं. नसेल, जे मी आता सांगितलं त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. हं. जर तुझ्याकडे नाहीये तर तू आनंदाने समोरच्याला मागून घेऊ शकते. बरोबर. भाऊ विचारतो, हं. काय करू ताई, तुला काय घ्यायचं यावर्षी, तुला रक्षाबंधनला कोणतं मग गिफ्ट तू देऊ? नक्कीच तर तू नक्कीच हे मागू शकते हो ना. की मला तू छान पर्स घेऊन दे लेदरची. ठीक आहे. हं. म्हणजे शनी आपण म्हणूयात ना की जर नसेलच तर मग आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो आपल्याला त्याचं कृपादृष्टी आपण म्हणूयात ना. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक ग्रहाच्या आहेत. हं. जे मी आता सांगितलं ते फक्त तुम्ही फॉलो करा, हो. नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होतो. आता बऱ्याच जणांचा काळा रंग खूप फेवरेट असतो हं. आणि माझं पण आहेच. हं. पण समजा जर माझ्या बर्थ डेटमध्ये जर 8 नंबर मिसिंग असेल हां. तर मग मी काळ्या रंगाचे वस्त्र वापरणे टाळावेच का? शक्यतो ना प्रिया, टाळलेलंच केव्हाही बेटर. कारण अच्छा. तुला सांगते, ब्लॅक कलर जो आहे ना तर हं. 2च अंकांना घालणं आपण म्हणूयात ना की त्यांना त्रास होत नाही. ओ. तर ते 2 अंक कोणते आहेत, हं. ज्यांची डेट ऑफ बर्थ 3 आहे, हं. ज्यांची डेट ऑफ बर्थ 5 आहे, हं. तेच लोक काळा रंग वापरू शकतात. किती लकी आहेत. हो. पण शक्यतो कसं आहे ना की नाही वापरू, कारण आपण हं. शुभ कार्याला सुद्धा काळं अवॉइड करतो. हं. अगदीच आवड असेल तर अगदी कधीतरी तुला हवंय ओकेजनली, आपल्याकडे काही सणवार आहेत त्याच्यामध्ये हं. तू एखाद्या वेळेला आवडीनुसार घालू शकते, कभी कभी संक्रांतीमध्ये चलता है. वगैरे. अगदीच अगदी. हो ना. चालेल. आता आपण वळूयात 9 अंकाकडे. हं. 9 अंक कोणाला रिप्रेझेंट करतो तर हं. मंगळाला. अच्छा. ठीक आहे. हं. तर मंगळ काय आहे, हं. मुळातच आग आहे, धगधग आहे, बरोबर की नाही. बरोबर. तर मग काय आहे की नाही, मंगळाच्या कुठल्या कुठल्या गोष्टी नाही द्यायच्यात आपल्याला. रेड कलरचं कोणतेही वस्त्र हं. बघ. मला हं. रेड कलरचं खूप आवडते साडी. हो. ठीक आहे. तू दान करायचं नाहीये, हं. कोणाकडनं घेऊ शकते जर तुझा मिसिंग असेल. अच्छा. ठीक आहे. हं. तर 9 अंकाचं तू हे दान करायचं नाहीये. हं. त्यानंतर आता आपण बघ कसं आहे ना, मसाल्यांचे वेगवेगळे हल्ली कॉम्बो निघालेत. हो. ठीक आहे. हो. गृहिणींना ते गिफ्ट केले जातात. हं. ठीक आहे. तर मग ते सुद्धा नाही. मसाल्यांमध्ये पण मंगळाचं तिखट जे आहे ना हं. त्याच्यामध्ये मंगळाचं वास्तव्य आहे. हो का? हां. हं. त्यामुळे तेही भूमिदान हं. तेही नाही. मंगळ भूमिकारक आहे. हं. ठीक आहे. अच्छा. तर ते देऊ नये. कुणी दिलं तर हं. आनंदाने घ्यावं. हं. ठीक आहे. हं. तर अशा पद्धतीने त्यानंतर ब्लड डोनेट कधीही करायचं नाहीये. अच्छा. ज्याचा मंगळ वीक आहे, हं. ज्याच्या डेट ऑफ बर्थ मध्ये 9 नाहीये, हं. ब्लड हं. मंगळ आहे लक्षात घ्या, लाल ते कलर. डोनेट कधीही आपण म्हणूया ना, काळजी घ्यायची आहे हं. स्वतःची,
नाही केलेलं केव्हाही बेटर. हो. अच्छा. आता अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या 1 ते 9 अंकांमध्ये काय तुम्ही गिफ्ट द्यायचेत आणि काय घ्यायचेत हं. हे मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक हो आहे. ना. हां, त्यानुसार तुम्ही आता दिवाळीला जे काही गिफ्ट द्याल त्यामध्ये नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. हं. आता एक छोटंसं सांगते, की आता जसं मी मंगळाचं सांगितलं, तुम्ही जे रॅपर्स वापरता की नाही गिफ्ट हं. रॅपिंग, हं. ते सुद्धा खूप विचारपूर्वक वापरणं गरजेचं आहे हां. हं. त्याचे सुद्धा कलर, जसं मी आत्ता तुम्हाला कलर सगळे एक्सप्लेन केले, हो. त्याचे सुद्धा कलर तुम्ही बघणं. फॉर एक्झाम्पल आत्ता मंगळाचंच आपलं शेवटचं झालं त्याचं सांगते. हं. बऱ्याचदा रेड कलरच्या पटव्यांमध्ये आपण वस्तू गिफ्ट स्वरूपात देतो. हो. मग तुझा मंगळ मिसिंग आहे हं. तर मग तू नाही ना द्यायचं, हं. तू ग्रीन दे. बुध मिसिंग आहे तर ग्रीन नाही द्यायचे, हो. येलो दे. हं. ठीक आहे. मग ह्या पद्धतीनं तुम्ही आता गिफ्ट रॅपिंग जे केले जातात पेपर्स, ते सुद्धा तुम्ही त्याचे बघा. पण कलर्स अगदी असतात. अगदी हो हो. हो. मला काय म्हणायचंय, आता प्रत्येक जणाला हा प्रश्न पडणार, कुठे हं. कुठे बघायचं आपण, हो. काय काय बघायचं, बरोबर. बरोबर. आणि किती बघायचं. एक्झॅक्टली. पण मला काय म्हणायचं, ह्या थोड्या अगदी छोट्या गोष्टी आहेत, हं. नॉर्मल गोष्टी आहेत. जर त्यामुळे तुमचा जर फायदा होणार असेल, हं. तुम्ही फक्त ह्या गोष्टी फॉलो करून बघा, तुमची प्रगती कशी होते आणि तुमच्या मार्गातल्या अडचणी कशा कमी होतात हेही तुम्ही मार्क कराल. हो. गिफ्ट्सबद्दल तर तुम्ही आम्हाला सांगितलंच. पण दिवाळीची पूर्वतयारी कशाप्रकारे करावी हे आम्हाला सांगाल का? नक्कीच नक्कीच. हे बघ प्रिया, जसं नवरात्र संपतं की नाही हं. तसे आपल्याला दिवाळीचे वेध लागतात, हो. बरोबर. बरोबर. तर मग काय आहे ना, की नवरात्रापासूनच वास्तविक पाहता सुरुवात होत असते, हं. की सगळे स्वच्छता घरातली. हं. हां, तू बघशील तर सगळ्या धुणं बऱ्यापैकी निघतं घरातलं, हो. बरोबर. हां, त्यानंतर स्वच्छता, हं. हां, ही सगळी. आणि खरं आहे, जिथे स्वच्छता आहे ना हं. तिथे लक्ष्मी वास करते. हां, हं. आणि आपण म्हणूयात की नवीन गोष्टी आणल्या जातात, सजावटीच्या गोष्टी आणून ठेवल्या जातात घरामध्ये. हो. आपलं घर किती छान सुशोभित दिसेल. हं. थोडक्यात काय, सुशोभनाची सगळी तयारी केली जाते. घरच्या स्त्रिया तर बघितला हो. त्यांच्यामध्ये कोणती एनर्जी येते देव जाणे. त्यांना अगदीच. एकदम वंडर वुमन होऊन तर बसतात हो ना, आणि हो ना. साफसफाई एकदम चकाचक करून टाकतात. खरंच आहे, खरंच पण आहे. ना असं होतं की हां. आता एखादी गोष्ट आपल्याला आत्ता गरजेची नाहीये, नाही. पण इन फ्युचर आपल्याला त्याचा वापर होईल म्हणून बऱ्याच गोष्टी ठेवल्या जातात. हं. जसं की आपले जुने कपडे आणि जे कपडे आपल्याला येत नाही आहेत हं. आणि बारीक होईन अशा आशेने ठेवले जातात. हो, हो, हो. तर मग त्या वस्तूंचं काय करावं? खरं सांगू का प्रिया, आपल्या वास्तूच्या व्हिडिओमध्ये पण मी हे सगळ्यांना सांगितलेलं आहे. हं. तरी पुन्हा एकदा सांगते, की आपल्या घरामध्ये ना शक्यतो अडगळ कोणत्याही प्रकारची ठेवूच नाही. ठीक आहे. बाहेर काढलेलीच केव्हाही बेटर. बरोबर. आता कसं असतं ना, की बऱ्याचदा बघ, आता तू म्हटलीस तसं इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट बंद स्वरूपात घरामध्ये असतात, तेही हो. चालत नाही. हं. त्याने काय होतं, आत्ताच मी सांगितलं, हं. राहूच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट तुम्ही ठेवलं की राहू बिघडतो. हं. हां, राहूची गोष्ट जी आहे, इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत, हं. ठीक आहे. ती सुद्धा गोष्ट तुम्ही घरामध्ये बंद स्वरूपात ठेवली हं. तर त्याचा तुम्हाला त्रास होणार आहे. बरं. ठीक आहे. म्हणजे अडचणी वाढणं हो ना. तुमच्या मार्गामध्ये थोडक्यात. त्यानंतर बंद घड्याळ. हं. बंद घड्याळ सुद्धा तुम्ही घरामध्ये, कसं होतं, आपण वेगवेगळ्या कारणास्तव वेगवेगळे ओकेजन वाईज घेतो. हो. हां, मग काही वेळेला बंद, ठीक आहे बघू नंतर, हो ना. असं म्हणून ते ठेवलं जातं. राईट. हं. सेल संपलेले असतात, बरोबर. हं. मग हे बंद घड्याळ काय आहे, तुमच्यावर येणारी वेळ दाखवतं. हं. ठीक आहे. तर मग नाही ना, तसं हो. पण बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये ठेवू नये. हं. ठीक आहे. हं. त्यानंतर तुटलेली कोणतीही वस्तू, हं. फुटलेली कोणतीही वस्तू हं. ह्या घरामध्ये अजिबात ठेवू नये. अच्छा. ठीक आहे. हं. ह्या वेळच्या वेळी तुम्ही स्वाहा केलेल्या केव्हाही चांगल्या, बरोबर. घरात ठेवूच नाही. याच्यामुळे कसं ना, की आता बघ, खूप घरांमध्ये मी पाहिलंय, हं. जुनं झालंय, कपडे साठवतात, मग ते पाय पुसण्यासाठी वापरले जातात. इव्हन पोछासाठी पण वापरलं जातं. एक्झॅक्टली. पोछासाठी पण मी खूप हं. ठिकाणी पाहिलेलं आहे. नाही ना, जे तुम्ही वेअर केलेलं आहे, हं. जे तुम्ही घातलेल्या वस्तू आहेत, जे हं. घातलेले कपडे आहेत, हं. ते पायाखाली तुम्ही नाही ना योग्य. हं. त्यामुळे ह्या वस्तू, म्हणजे आपले घातलेले कपडे कधीही पायाखाली येणार नाहीत. हे तुम्ही दान करा, बाहेर जे करायचे तुम्ही नक्कीच करू शकता, पण हं. हे पुसण्यासाठी नक्कीच नाही वापरू. हं. साफसफाई व्यतिरिक्त आणि कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत? खरं सांगू का प्रिया, हं. बऱ्याचदा ना आपल्या मनांमध्ये ना हं. खूप ठिकाणी मी हे पाहिलंय, हा माझ्याशी बोलत नाही, हं. तो माझ्याशी बोलत नाही, मी पण बोलायला जाणार नाही. बरोबर ना. हो. मी म्हणेन प्रत्येकाने मनाची आपल्या स्वच्छता हं. करणं खूप गरजेचं आहे. ह्या शुभ मुहूर्तावर ना आपण हं. हे सगळे रुसवे फुगवे सगळे सोडून देऊयात हं. आणि ना तुम्ही बोलायला जा. आणि हो. तुम्ही, आपण म्हणूयात ना, की कारण कसं आहे ना ग प्रिया, की ह्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहे. हं. जर तुमचं मन स्वच्छ आहे ना, त्या घरात लक्ष्मी 100% वास करते. हो. हां, खरं आहे. म्हणजे हे सगळे गिले शिकवे जे काही तुमचे आहेत, हं. जे काही असतं खूप रुसवे ठिकाणी, फुगवे खूप असतात. दिवसांपासून चालत आलेलं आहे, हो. ते सोडून देणं आणि पुढे जाणं हे खूप हं. महत्त्वाचं आहे. हं. आणि हे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो. आणि करून बघा, ही हं. दिवाळी किती आनंदाची आणि समाधानाची जाते तुम्हाला. हो ना. खरं आहे.
गिफ्ट्स झाले, साफसफाई झाली, तर आता आपण सणाकडे वळूया. हं. तर सुरुवात आपण धनत्रयोदशीपासून करू आणि ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. तर ती योग्य प्रकारे कशी करावी हे आम्हाला प्लीज सांगा. नक्की, नक्की. धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर देवांचं सुद्धा आपण पूजन करत असतो. ठीक आहे. यक्षरूप मानलं जातं कुबेर देवांना. ठीक आहे. कुबेर देवांनी तपश्चर्या करून महादेवांकडनं आशीर्वाद मिळवलेला आहे. महादेवांनी कुबेरांना असा आशीर्वाद दिला की तुम्ही धनाचे देव व्हाल म्हणून. ठीक आहे. हो. म्हणून आपण धनाची देवता म्हणून कुबेरांना पूजत असतो. ठीक आहे. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर पूजनही करावे. ठीक आहे. त्यानंतर धन्वंतरीचं जे तू आता बोललीस, जेव्हा समुद्र मंथन झाले होते त्यावेळेस 14वे रत्न म्हणून धन्वंतरी देव त्यावेळेस प्रकट झालेले आहेत. हां, ठीक आहे. तू जर धन्वंतरीची मूर्ती पाहशील, फोटो पाहशील ना प्रिया, तुझ्या लक्षात येईल धन्वंतरीच्या 4 हातांमध्ये 4 हात आहेत. त्यामध्ये एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये अमृत धारण केलेलं आहे, एका हातामध्ये त्यांच्या पुष्प औषधी आहेत, वनस्पती औषधी आहेत, औषधी वनस्पती. ठीक आहे. त्यानंतर एका हातामध्ये आयुर्वेद ग्रंथ आहे. ठीक आहे. म्हणजे काय की आयुर्वेदाची देवता धन्वंतरी आहे. धन्वंतरी तुम्हाला आरोग्य प्रदान करणारी देवता आहे. ठीक आहे. हां, त्यामुळे धन्वंतरीची त्या दिवशी तुम्ही पूजन केले तर तुम्हाला उत्तम आरोग्य मिळत असते. धन्वंतरीची ही पूजा करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काय काय आणायला हवं, तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला मीठ आणून ठेवायचं आहे. हां, आणि झाडू आणून ठेवायचं आहे. ठीक आहे. झाडूचे आपल्याला पूजन लक्ष्मी स्वरूपात पूजन करायचं आहे. ते धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आणायचे आहे. अजून काय आणणार आहात तर धने. धन्यांचंही पूजन, जे आपण मसाल्याच्या पदार्थांमध्ये जे धणे वापरतो ना, त्याचंही पूजन करणं त्या दिवशी खूप गरजेचं आहे. त्यामुळे ह्या 3 गोष्टी आठवणीने त्या दिवशी घरामध्ये तुम्हाला आणायच्या आहेत. ठीक आहे. आता मी पूजेचा कशा प्रकारे करायची आहे तेही सांगते. ठीक आहे. एक उपाय सांगणार आहे छोटासा, ते तुम्हाला करायचं आहे. एक पिवळे वस्त्र घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 हळकुंड ठेवायचे आहेत. हळकुंड कुठले असावेत? लेकुरवाळे. हां, लेकुरवाळे हळकुंड कसं असतं की त्याला फाटे फुटलेले असतात. ठीक आहे. तर 2 हळकुंड ठेवायचे आहेत. हा, पिवळ्या वस्त्रामध्ये हळकुंड आणि गोमती चक्र, 5 गोमती चक्र हे तुम्हाला ठेवायचे आहेत. 5 गोमती चक्र मिळाल्या तर 5 कवड्या, हेही तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. ज्या दिवशी आपल्याला पूजन करायचं आहे त्या दिवशी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी धान्यांचंही पूजन केलं जातं. ठीक आहे. तर मग तुम्ही 7 धान्य वेगवेगळे त्यांचं पूजन. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, राईट. तर मग याच्यामध्ये आपण जे धान्य आहे ह्याचं पूजन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हां, तर मग आपल्याला त्या दिवशी धान्याचंही पूजन करायचं आहे. त्याचबरोबर ह्या ज्या वस्तू मी तुला सांगितल्या आहेत यांचंही पूजन करायचं आहे. कुबेर देवांची मूर्ती तुला समोर ठेवायची आहे. मूर्ती नसेल फोटो सुद्धा चालेल, ते तू ठेवायचं आहे. उत्तर दिशेमध्ये तुला बसायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर धन्वंतरी देवाचे सुद्धा तुला फोटो असेल, मूर्ती असेल, जे काही असेल ते तुला समोर ठेवायचं आहे. नसेल तर आपण म्हणू ना, मनातल्या मनात, आता हल्ली मोबाईलचा युग आलेला आहे, तू पूजेपुरतं त्याच्यामध्ये धन्वंतरीचा फोटो काढून त्यांचं जरी पूजन केलं तरी चालेल. पण आपण म्हणू ना, जागृत मध्ये किंवा आपण फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर वेल अँड गुड. ठीक आहे. ही पळवाट झाली आपल्या मोबाईलमध्ये वगैरे, बरोबर ना. हां, ठीक आहे. तर मग यांचं तुला पूजन करायचं आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे की आपण जसं घरामध्ये पूजन करतो की हळद कुंकू वाहणं, गोड नैवेद्य दाखवणं, ह्या गोष्टी सगळ्या जशाच्या तशा, फुलं वाहणं, ह्या करायच्या आहेत. ठीक आहे. आणि उत्तरेला तोंड करून आता तुला सांगते, घरामध्ये वास्तूच्या ब्रह्मतत्वात उभं राहायचं आहे, सेंटरला. हल्ली ना मोबाईल सगळ्यांकडे आहेत आणि त्याच्यामध्ये कंपासमध्ये 45 डिग्रीज 45 अंशावरती नॉर्थ कुठे आहे, नॉर्थ ईस्टला तुम्हाला बसून कुबेर देवांचं पूजन करायचं आहे. ठीक आहे. आता मी ज्या वस्तू सांगितल्या त्यांचं सुद्धा तुला पूजन तिथे करायचं आहे. ठीक आहे. नॉर्थ ईस्टला बसून तुला पूजन करायचं आहे. 45 डिग्री बघायचं आहे वास्तूच्या ब्रह्मतत्वामध्ये आणि त्याप्रमाणे तिथे पूजन तुझं झालं पाहिजे. अच्छा. हां, त्यानंतर हे सगळं जे काही आहे हे पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तू हे सगळं जे काही आहे उत्तर पूजा ते काढू शकते, सगळं करू शकते. मॅडम, तुम्ही आताच आम्हाला सांगितलं की उत्तर पूजा करायची. मग आदल्या दिवशी जी आपण ज्या गोष्टी आपण पुजतो, जसं की तुम्ही म्हटला पिवळ्या वस्त्रामध्ये गोमती चक्र, हळकुंड ठेवावं, हे करा, त्या गोष्टींचं काय करावं? हां,
हे बघ प्रिया, ह्या गोष्टी आपल्याला पुन्हा लागणार आहेत, तर कधी तर लक्ष्मीपूजनला या आपल्याला पुन्हा पूजायच्यात अच्छा. आणि मग त्याची आपल्याला पोटली बनवायची. हम्म. ठीक आहे, तर मग आता हे काय करायचं, हे सगळं येलो कलरच्या वस्त्रामध्ये मी तुला सांगितलं ठेवायचं आहे, पिवळ्या वस्त्रामध्ये आपल्याला हे सगळं ठेवायचं आहे. त्याची गाठ प्रॉपर बांधून ते तू देवघरामध्ये ठेवायचं आहे. बरं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याचं पूजन पुन्हा आपल्याला करायचं आहे. चालेल, ते आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजाविधीमध्ये बघूच. नक्कीच नक्कीच. चालेल. मॅडम सोबत आम्ही वास्तू संबंधित बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत. ते तुम्हाला जर पाहायचे असतील तर ते मी आय बटनावरती देईन, ते तुम्ही नक्की पहा. धन्वंतरी पूजेच्या दरम्यान कोणत्या मंत्राचा आपण उच्चार करावा? प्रिया, ज्या काही मी वास्तूंमध्ये पाहिलेलं आहे ना, असाध्य आजार आहेत, ज्यांना आजार पण घरातनं जात नाहीये, आपण म्हणूयात ना की पाठ सोडत नाहीये, त्या लोकांसाठी मात्र मी एक मंत्र तुला सांगणार आहे. त्यांनी फक्त हा धनत्रयोदशीच्या दिवशीच म्हणायचा नाहीये, तर त्या दिवशी सुरुवात करा आणि हा मंत्र सतत म्हणा. तुम्हाला 100% उत्तम आरोग्य प्रदान होईल. तर तो मंत्र असा आहे, ओम नमो भगवते धन्वंतरये विष्णुरूपाय नमो नमः. पुन्हा एकदा सांगते, ओम नमो भगवते धन्वंतरये विष्णुरूपाय नमो नमः. हा मंत्राचा जप 108 वेळा जर तुम्ही केला तर त्याचा नक्कीच तुम्हाला आरोग्य उत्तम राहण्यासाठी फायदा होणार आहे. अरे वा, मस्त. आता नरक चतुर्दशीची सुरुवात ही अभ्यंग स्नानाने केली जाते. तर अभ्यंग स्नानामध्ये मस्त आपण उटणं लावून आंघोळ करतो. तर त्या उटण्यामध्ये आणि आणखी अशा कोणत्या गोष्टी आपण ऍड करू शकतो का ज्याचा आपल्याला फायदा होईल? हो, नक्कीच. नरक चतुर्दशीच्या दिवशी 4 देवतांचं पूजन, 4 देवतांचं वास्तव्य असतं आणि त्या पूजनाला खूप महत्व आहे. ते कुठले कुठले तुला सांगू का? हनुमान, श्रीकृष्ण, यमराज आणि विष्णू. अच्छा, विष्णू भगवान. ठीक आहे, ह्या 4 देवांचं वास्तव्य पृथ्वीतलावर आहे. ठीक आहे, तर नरक चतुर्दशीच्या दिवशी जर तुम्ही ह्यांचं नामस्मरण केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो. ठीक आहे, आता तुझा प्रश्न आहे की अभ्यंग स्नान, बरोबर, त्याचं खूप महत्व आहे. तर कसं आहे ना की प्रिया, प्रत्येक घराघरामध्ये उटणं लावून, तेल लावून, सुगंधी तेल लावून अंघोळ घालण्याचा प्रघात आपल्याकडे चालत आलेला आहे. खूप आनंदाचा क्षण आहे आणि आपण प्रत्येक घरामध्ये हा अनुभव दरवर्षी घेतो. त्यामुळे ना मला ही दिवाळी आपण म्हणतो ना, खूप बघ ना किती प्रसन्न वातावरण असतं. खरंच परमेश्वराचे आभार मानावेसे वाटतात की इतके छान सणांची संस्कृती त्यांनी आपल्याला प्रदान केलेली आहे, बरोबर की नाही? तर प्रत्येक सणाला बघ ना किती आनंदाचं आणि छान वातावरण असतं, हो की नाही? तर आता अभ्यंग स्नानावरनं मला एकदम आपण म्हणूयात ना की ह्या गोष्टी रिअलाइज आठवण झाली. तर कसं आहे ना की हे बघ, आता कृष्णचं मी आता तुला सांगितलं स्मरण करावं. ठीक आहे, मी एक उपाय सांगते तुला. आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी घरातल्या गृहिणी तेल लावण्याचा प्रघात आहे, बरोबर. तर मग याच्यामध्ये काय करायचं, आपण सुगंधी तेल तर घालतोच, बरोबर. तर याच्यामध्ये ना तुला अजून 2 थेंब तिळाच्या तेलाचे ऍड करायचे. अच्छा, ठीक आहे, तिळाचे तेलाचे 2 थेंब तुम्ही जर ऍड केले तुमच्या सुगंधी तेलामध्ये तर यामुळे कृष्ण तुम्हाला उत्तम कांती प्रदान करतो. हो का? ज्यावेळेस उटणं लावलं जातं, ओम कृष्णाय नमः हा मंत्राचा जप जर करत तुम्ही उटणं लावलं तर नक्कीच आपण म्हणू ना कांती उजळ होणं किंवा आपण तेज येणं हे नक्कीच साध्य होऊ शकतं. या दिवशी औक्षण केलं जातं. तुम्ही अंघोळ झाल्यानंतर घरामधल्या स्त्रिया पुरुषांना औक्षण करतात, औक्षण केलं जातं. अजून एक नरक चतुर्दशीच्या दिवशी यमाचे पूजनाचं महत्त्व मी आत्ता तुला सांगितलं. यमदेवांचं पण पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ते कशा पद्धतीने आपण करू शकतो की पहाटे, कारण या दिवशी बघ असं म्हटलं जातं, म्हणजे मी लहान असतानापासून माझी आई म्हणायची की हे नरकात जाशील, लवकर लवकर उठायचं, आंघोळ करायची, सूर्य उगवायच्या आत आंघोळ झाल्या पाहिजे. अगदी खरं होतं बरं का. पूर्वीचे जे आहे ना ते अगदी मी म्हणेन सगळ्यांनी फॉलो करावं या गोष्टी, की तुम्ही लवकर सूर्योदयाच्या आधी आंघोळ करणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मग त्या दिवशी मी तुला आता म्हटलं तसं दक्षिणेला तोंड करून तिळाच्या तेलाचा कणकीचा दिवा जर तुम्ही लावला यमप्रित्यर्थ, त्याचं यम समजून पूजन करून दक्षिण दिशेला तोंड करून जर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर तुम्हाला यमाकडून सुद्धा आशीर्वाद मिळतात आणि अकाली मृत्यू टळतो. अरे वा. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. आणि नुसताच दिवा नाही लावायचा आहे तर 5 वातींचा दिवा लावायचा आहे. त्या दिवशी 5 वातींचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आता वातींमध्ये सुद्धा ना जर तुळशीच्या वाती तुम्हाला मिळाल्या तर वेल अँड गुड, नाही तर 5 दिवे असे 5 बाजूला असतात ना
वेगवेगळे दिव्यांचे प्रकार येतात, हम्म. तेही चालतात, किंवा 5 वाती एकत्र लावल्या तरी चालतात. हम्म. काही असू दे, 5 वातींचा दिवा तुम्ही त्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून लावला हम्म. तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होतो. अच्छा. नरक चतुर्दशी आपण का सेलिब्रेट करतो माहितीये प्रिया तुला? हम्म. सांगते. नरकासूर नावाचा एक राक्षस होऊन गेला. त्याला एक वरदान होतं की तुला तुझ्या आईकडून मृत्यू मिळेल. त्यामुळे तो आपण म्हणून बिंदास झाला तर मला कोण मारणार आहे. पृथ्वी तलावरती देवांना त्याने प्रचंड त्रास दिला. त्यानंतर कसं श्रीकृष्णाने त्याच्याशी युद्ध केलेलं आहे आणि श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा ह्या धरणी मातेचंच एक रूप आहे. ठीक आहे, यांनी नरकासुराचा वध केलेला आहे आणि अच्छा. तो नरक चतुर्दशीच्या दिवशी झालेला आहे, म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. आणि श्रीकृष्णाने आशीर्वाद दिलेला आहे नरकासुराला की तुझा हा दिवस सेलिब्रेट केला जाईल, म्हणून आपण नरक चतुर्दशी हा दिवस साजरा करतो. बरोबर. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व आहे. तर लक्ष्मीपूजन कशा प्रकारे करावे आणि लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता, तो आम्हाला सांगाल का? हो, नक्कीच सांगते. दिवाळीमध्ये आता तू जसं मला म्हणालीस की लक्ष्मीपूजन आपण खूप आनंदाने सगळ्या घरांमध्ये करतो. हो. लक्षात घे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महालक्ष्मीचा जन्म झालेला आहे. ठीक आहे, आपण थोडक्यात म्हणूया ना, त्या दिवशी तिचा वाढदिवस असतो असंच म्हणूयात. ठीक आहे. तर कसं आहे ना की या दिवशी लक्ष्मीचा संचार पूर्ण पृथ्वी तलावरती असतो. लक्षात घे. त्यामुळे ना तुम्ही जितकी मनापासून आणि छान पूजा कराल. आणि कसं आहे बघ, परंपरागत तुमच्याकडे जशी पूर्वापार प्रथा चालत आलेली आहे ती कधीच तुम्ही खंडित करू नाही. त्याप्रमाणेच तुम्ही लक्ष्मी देवीचं पूजन करणं गरजेचं आहे, हे मी सगळ्यांना सांगेन. ठीक आहे, मला कुठल्याही पूजेमध्ये बदल करायचे नाहीयेत. फक्त एक मला काळजी घ्यायला काय सांगायची आहे की बऱ्याच ठिकाणी ना लक्ष्मीची मूर्ती आणली जाते, मातीची मूर्ती हल्ली सगळीकडे मी बाजारामध्ये पाहते. तर लक्ष्मीची मूर्ती आणली जाते, तर मग ती मूर्ती बघून आणावी. त्यानंतर ती कमळामध्ये बसलेली हवी आहे. ती उभी स्वरूपात लक्ष्मीची मूर्ती नसावी. उभी स्वरूपात म्हणजे निघण्याच्या तयारीत असते आणि बसलेली लक्ष्मीची मूर्ती म्हणजे ती स्थिर लक्ष्मी असते. ठीक आहे, त्यामुळे हे नक्की फॉलो करावं. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे की गणपतीचं सुद्धा त्या दिवशी पूजन केलं जातं. तर उजव्या सोंडेचा गणपती न आणता तुम्ही डाव्या सोंडेचा गणपती आणावा आणि मग त्याचं पूजन घरामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी गणेशाचं पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण धनत्रयोदशीच्या दिवशी झाडूचं मी तुला आणायला सांगितलं होतं, बरोबर? झाडूचं पूजनही तुला या दिवशी करायचं आहे. तेच झाडूचं पूजन तुला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायचं आहे. आणि तुम्ही जी पोटली सांगितलात त्याची पूजा कशी करावी? आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जी पिवळ्या वस्त्रात जी मी तुला सांगितलं होतं पोटली बांधून ठेवायची आहे तुला, बरोबर? तर ती तुला पुन्हा ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये एक चांदीचं नाणं ठेवायचं आहे, एक गुलाबाचं फूल ठेवायचं आहे, व्हायचं आहे थोडक्यात. गुलाबाचं फूल त्याच्यावरती. ठीक आहे, लाल चंदन ठेवायचं आहे आणि कुंकू व्हायचं आहे. ठीक आहे, हळद कुंकू आपण वाहतो ते व्हायचं आहे. ठीक आहे, आता ह्याचं सुद्धा पूजन तुला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचं आहे. ज्या दिवशी तू हे पूजन करणार आहेस त्या दिवशी जर तुझ्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राचं पूजन केलेलं अतिशय उत्तम. ठीक आहे, श्रीसूक्त तुला येत असेल तर 16 वेळा श्रीसूक्त म्हणून त्याचा अभिषेक घातला तर अतिशय उत्तम. ठीक आहे, अगदी तेही नाही जमलं तर नुसतं श्रीम श्रीम या मंत्राचा जरी जप केला तरी चालणार आहे. ठीक आहे, ह्या मंत्राचा 108 वेळा जप तुम्ही करायचा आहे आणि लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा, गोड नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आता हे पूजन जेव्हा आपण करणार आहोत, ठीक आहे, आज हे सगळं पूजन केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी ही सगळी जी काही आपण पूजा केलेली आहे, जी पोटली मी तुला आता सांगितलेली आहे, ती लाल कलरच्या पोटलीमध्ये ही येलो कलरची गाठ बांधून पुन्हा त्याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे आणि ती पोटली तुला वर्षभर तुझ्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. याच्यामुळे धनप्राप्ती अतिशय उत्तम होते. अरे वा, मस्त. तू मगाशी प्रश्न विचारला प्रिया, त्याप्रमाणे लक्ष्मीपूजनाचा या वर्षीचा मुहूर्त 6:16 पर्यंतच आहे. त्याच्या आतच तुमची पूजा झाली तर एकदम छान व्यवस्थित होईल. ठीक आहे, मुहूर्त तो असल्यामुळे. त्यानंतर ना तुला एक छोटासा उपाय सांगते. आपण जेव्हा लक्ष्मीपूजनचं विधी करणार आहोत त्यावेळेस आपण दिवा लावणार आहोत. ठीक आहे, तर त्या दिव्यामध्ये तुला 1 लवंग आणि 2 दालचिनीचे तुकडे हे टाकायचं आहे आणि मग पूजन करायचं आहे. सक्सेस उत्तमरित्या येण्यासाठी हा उपाय आहे छोटासा. मॅडम, आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की ह्या दिवाळीमध्ये आपण असे कोणते उपाय करू शकतो ज्याने आपला फायदा होईल? दिवाळीच्या दिवशी ना प्रिया 3 उपाय मी सांगते आणि ते जर तुम्ही केले तर त्याचा नक्कीच तुम्हाला
फायदा होणार आहे. हं. लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. हं. त्यातला पहिला उपाय असा आहे की तुम्हाला एक चीट तयार करायची आहे. त्याच्यावरती तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे, हं. तुमची डेट ऑफ बर्थ लिहायची आहे हं. आणि तुमची इच्छा लिहायची आहे. बरं. ती फोल्ड करून त्याच्यामध्ये एक दालचिनीची पूड थोडीशी टाकायची आहे आणि ती चिठ्ठी फोल्ड करून 9 वेळा चिठ्ठी सिद्ध करायची आहे देवासमोर बसून. हं. माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे अशा स्वरूपात 9 वेळा बोलून ती चिठ्ठी तुम्हाला दिव्याखाली ठेवायची आहे हं. आणि रात्री 12 नंतर हं. ती चिठ्ठी तुम्हाला काढून ती जाळायची आहे आणि युनिवर्सला फुंकर मारून सांगायचं आहे, ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण झालेली आहे. अरे वा. ठीक आहे. हं. असं 9 वेळा तुम्ही जेव्हा बोलून चिठ्ठी सिद्ध कराल नक्कीच तुम्हाला त्याचा सक्सेस येणार आहे. त्यानंतर अजून एक मी उपाय सांगते. हं. लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी एक दिवा लावायला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे हं. आणि 1 लवंग हे तुम्हाला टाकायचं आहे. याच्यामुळे सुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्कीच फायदा होणार आहे. हं. आणि माझा तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला त्या दिवशी लक्ष्मीचा रात्री 12 नंतर एक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. हं. याच्यामुळे उत्तम धनप्राप्ती होणार आहे आणि रात्री 12 नंतरच करायचा आहे. हं. कारण मगाशी मी तुला म्हटलं लक्ष्मीचा संचार पूर्ण पृथ्वीतलावर रात्री असतो. लक्ष्मीचा जन्मदिवस असल्यामुळे हं. आपल्याला हे जर तुम्ही केलं मी सांगितलेला उपाय तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. अरे वा. सगळ्यात शेवटी मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे की चांदीच्या ग्लासामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. हं. डाव्या हातात पाणी घ्यायचं आहे, उजव्या हाताने झाकायचं आहे. तुमची जी इच्छा आहे ती हं. 9 वेळा बोलायची आहे हं. आणि देवासमोर बसून पाणी सिद्ध करायचं आहे हं. आणि ते पाणी तुम्हाला पिऊन टाकायचं आहे. अच्छा. ह्याने सुद्धा तुम्हाला कारण आपल्या पाण्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. हं. ह्याला आपण वॉटर थेरपी पण म्हणतो. बरोबर. तुमची कोणतीही इच्छा जर तुम्ही पाण्यावरती बोलून ते पाणी जर तुम्ही ग्रहण केलं हं. ती लवकरात लवकर पूर्ण होते. हं. कारण लक्ष्मीचा जन्म हा क्षीरसागरातून झालेला आहे, हं. पाण्यातूनच झालेला आहे. हो. लक्ष्मीपर्यंत पोहोचण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पाणी. अरे वा, मस्त. खूपच छान उपाय सांगितलेत मॅडम तुम्ही आणि इतके सोपे आहेत की ते आपण नक्कीच करू शकतो. नक्कीच. दिवाळीमध्ये कोणते गिफ्ट्स द्यावेत किंवा देऊ नयेत याबद्दल इतकी छान सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत आम्हाला त्या गोष्टी समजावून सांगितल्याबद्दल आणि इतके छान छान उपाय आम्हाला सांगितल्याबद्दल तुमचे खरंच मॅडम मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. मॅडमांनी सांगितलेले उपाय तुम्ही आवर्जून करा आणि आम्ही सांगितलेल्या उपायांचा तुम्हाला जर फायदा झाला असेल तर तसे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकर करा. धन्यवाद.